प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडंसं डिस्टर्बन्स झालं म्हणून सॉरी, पण पुन्हा एकदा आपण कनेक्ट होऊया. अनेक लोक डिस्कनेक्ट झाले असतील. मी 2 मिनिटं त्यांचं वाट पाहतो. 2 सेकंद आपण थांबूया. देव तुम्हाला सर्वांना पुन्हा कनेक्ट करू. थँक्यू जीसस. इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला होता, डिस्कनेक्ट झाला, पण पुन्हा देवाने आपल्याला जॉईन केलेलं आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. तरी 9 लोक लगेच कनेक्ट झालेले देवाच्या वचनासाठी. आपण पुन्हा कनेक्ट होण्यासाठी लोक थांबूया. 2 मिनिटं वाट बघूया. थँक्यू जीसस. मोर अँड मोर पीपल आर जॉईन. अनेक लोक कनेक्ट होतात आहेत. थँक्यू जीसस. येस. हालेलुया. हालेलुया. सॉरी, थोडंसं डिस्टर्बन्स इंटरनेटद्वारे येत आहे. इंटरनेटचा प्रॉब्लेम आला होता, परंतु अनेक लोक पुन्हा जॉईन होतात आहेत. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. 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 थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आजचं वचन सैतान अडवण्याचा प्रयत्न करेल. सैतानाला आजचं वचन जाऊ द्यायचं नाही, परंतु 100% देवाच्या वचनाच्या द्वारे तुमची भेट घेईल. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. रिबा बाबा बाबा शेतेरी आला राबा ओ रामांदे खालामा सांते रे रिबा लाबा. हालेलुया. 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 थँक्यू जीसस. अनेक लोक डिस्कनेक्ट झालेले आहेत, पुन्हा ते लोक जॉईंट होतात आहेत. थँक्यू लॉर्ड. थँक्यू. मोर दॅन 20 पीपल्स आर जॉईंट. आता 22 लोक जॉईंट झालेले आहेत. थँक्यू जीसस. असं 2 सेकंद आपण वाट बघूया. आपण तोपर्यंत एक कडवं गाऊया. थँक्यू जीसस. थँक्यू फादर. वी वर्शिप यू लॉर्ड. वी प्रेज यू जीसस. वी गिव यू ग्लोरी. हालेलुया. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you. 27 पेक्षा जास्त लोक जॉईन झालेले आहेत. मोर दॅन 30 पीपल्स आर जॉईन. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊ. पुन्हा आपण पवित्र आत्म्याला विनंती करूया, आम्हाला पुन्हा त्या फ्लो मध्ये घेऊन ये. आमेन. होली स्पिरिट प्लीज फॉरगिव्ह अस. आम्हाला क्षमा कर पवित्र आत्म्या यावेळेस. थँक्यू जीसस. लॉर्ड हेल्प अस. लॉर्ड आम्हाला मदत कर प्रभू. ओ रा बाबा शांते रे बेरी बाला सांताराला रबारी बालाबा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. से हालेलुया. म्हणा धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. मी म्हणालो विश्वास अशक्त करण्यासाठी, विश्वासापासून आपण पडावं. आपलं दान, देवाचं जे दान दिलेलं, गिफ्ट दिलेलं, ते आपण ऑपरेट करू नये म्हणून सैतान आपल्यावरती अटॅक करतो आणि आपण विश्वासामध्ये डगमगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस मनुष्य विश्वासामध्ये डगमगतो त्यावेळेस त्याच्यामध्ये भीती निर्माण होते. आमेन. हालेलुया. विश्वासाच्या विरुद्ध दिशेला भीती कार्यरत असते. आमेन. आमेन. हालेलुया. कुणी मनुष्य या पृथ्वीवर असा नाही की त्याला भीती वाटत नाही. जो भीत नाही, कशालाच भीत नाही, त्याला सायकेट्रिस्टची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या मनुष्याला कशाची भीती वाटत नाही, जो फ्युचरला घाबरत नाही, जो कुणाची भीती बाळगत नाही, तो मनुष्य, त्याला गोळ्यांची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु भीती, जर तुमच्यामध्ये देवावरचा विश्वास नसेल, असणारी जी भीती आहे ती भीती तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल. आमेन. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवावरचा विश्वास डगमगू देऊ नका. या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये देवावर भरोसा ठेवा. देवाला म्हणा, प्रभू माझा जीव तुझ्या हातात सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहिती आहे स्तोत्र 91 मध्ये लिहिलंय, मी तुला माझं निजधाम केलेलं आहे, माझं राहण्याचं ठिकाण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या तंबूजवळ कुठलंही अरिष्ट येणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाबरोबर राहता, हालेलुया, तुम्ही देवाच्या उपस्थितीत आहात, तर तुमच्या तंबूजवळ, तुमच्या घराजवळ हा व्याधी किंवा हा आजार, व्हायरस तुमच्या घरापर्यंत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याच्या प्रेझेन्स मध्ये राहण्यासाठी तुमचा विश्वास
डगमगू नये म्हणून देवावरती भरोसा ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं आपलं तारण देवावर ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे. विश्वासाशिवाय आपलं तारण झालेलं नाही. आपण ज्या दिवशी येशूवर विश्वास ठेवला, अनेक लोक ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात, ज्यावेळेस ते त्रासातून जातात, ते म्हणतात की मी देवावर विश्वास ठेवला होता आणि आज मी दुःखातून चाललेलो आहे. नो, तुम्ही ज्या दिवशी विश्वास ठेवता त्या दिवशी देव तुम्हाला तारण देणार आहे, तुम्हाला सुरक्षित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या विश्वासाने तुम्ही पाण्यावर चालू शकाल. तुमच्या विश्वासाने तुमचा पगार बहुगुणित होईल. तुमची भाकरी आशीर्वादित होईल. तुमची लेकरं समृद्ध होतील. तुमच्या विश्वासाने तुम्ही या जगामध्ये टिकून राहता. जर तुमच्यामधला विश्वास काढून टाकला तर शैतान तुमच्या जीवनाशी खेळू शकतो. आमेन. आणि म्हणून अनेक लोक जे विश्वासामध्ये पडतात, त्या विश्वासामधून पडण्यासाठी शैतान अनेक लोकांचा वापर तुमच्या जीवनामध्ये करतो. आमेन. तुमच्या मनामध्ये अनफॉरगिवनेस, अक्षमेचा आत्मा निर्माण होतो आणि तुम्ही कुणाला क्षमा करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ठराविक लोकांचा राग मनामध्ये धरता आणि ती भीती, कंडमनेशन, तुमच्यामध्ये तो दंडात्मेचा प्रकार ऍक्टिव्हेट होतो. आणि बायबल सांगतो जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये त्याला दंडाज्ञा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो कोणी आहे त्याला दंडाज्ञा नाही, कारण येशू ख्रिस्ताने ती दंडाज्ञा स्वतःवर घेतलेली आहे. आमेन. येशू ख्रिस्ताने ते त्रास स्वतः भोगलेले आहेत की जेणेकरून आपण त्या त्रासातून मुक्त व्हावं. आमेन. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवावर भरोसा ठेवाल त्याच वेळेस तुमच्यावरती देवाची विपुल कृपा होऊन तुम्ही त्रासातून बाहेर पडाल. 2 कोरिन्थियस त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये जर तुम्ही जर वाचलं जाऊन 2 कोरिन्थियस चॅप्टर नंबर 2 वर्स 11 त्या ठिकाणी काय लिहिले आपण वाचूया. 2 कोरिन्थियस 2रा अध्याय 11वं वचन. यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे सैतानाचे विचार काय, आपल्याला डिस्टर्ब करण्याचे विचार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जो मार्ग पकडलेला, आपण जो विश्वास पकडलेला, आपण जो देवाबरोबर चालण्याचा निर्धार केलेला, त्याच्यापासून आपल्याला डगमवण्यासाठी तो सिच्युएशन्स निर्माण करील, तो त्या परिस्थिती निर्माण करील आणि ते विचार आपल्याला समजले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये इरिटेट करणारे लोक सैतान उभा करेल. अनेक इरिटेट करणारे अनेक मनुष्य सैतान तुमच्या जीवनामध्ये उभा करेल आणि त्या इरिटेट करणाऱ्या, त्या त्रास देणाऱ्या लोकांद्वारे सैतान तुमच्या मनाशी खेळेल आणि तुम्ही देवापासून विभक्त होता. तुम्ही विश्वासापासून दूर जाता. तुम्ही म्हणाल बास आता मी देवाची सेवा करणार नाही, मी देवाला सोडून देणार आहे. कारण तुमच्या मधला जो विश्वास आहे त्या विश्वासाला सैतानाने हल्ला केलेला आहे, त्याला सैतानाने स्पर्श केलेला. परंतु या ठिकाणी लिहिलंय त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. त्याचे विचार आपल्याला कळतात. सैतानाने या युगाच्या दैवताने लोकांची मन आंधळी केलेली आहे. 2 कोरिन्थियस चॅप्टर नंबर 4 2 कोरिन्थियस 4 अध्याय 4 वचनामध्ये पहा. त्या ठिकाणी त्याच विषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मन आंधळी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास न ठेवणार आहे. जर तुम्ही विश्वासामधून पडला तर तुमचं मन आंधळ होऊन जाईल. आमेन. तुमचा विश्वास निघून गेला तर तुमचं माइंड ब्लाइंड होऊन जाईल आणि तुम्ही ज्यावेळेस अंधत्वामध्ये चालता, तुमचं मन आंधळ होतं, त्यावेळेस तुम्ही चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडतात आणि तुम्ही ज्यावेळेस विश्वासामधून खाली पडता त्यावेळेस सैतान तुमच्या मनाला आंधळ करून तुम्हाला अंधकारामध्ये टाकून देतो. आणि म्हणून देवाच्या विश्वासापासून कधीही दूर जाऊ नका. योबाचं मन सैतानाने आंधळ केलं होतं. आमेन. त्याच्या जरी देवावर विश्वास होता तरी तो देवाला बोल लावत होता, देवाशी बोध करत होता. देवाला तो बोलत असताना जर तुम्ही काढून वाचलं योबाचा 10वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये तो परमेश्वराला काय म्हणतो आपण वाचूया. योग 10वा अध्याय काढा. योग. आमेन. आपल्याला सगळ्यांना योबाची स्टोरी माहिती आहे. 7:11 मध्ये देखील पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, यामुळे मी आपले तोंड आटोपणार नाही, मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेन, माझ्या जीवास क्लेश होतात, मी गाराने करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा त्याने गाराने केले. योब काय म्हणाला, यामुळे मी आपलं तोंड आटोपणार नाही, मी माझं तोंड बंद करणार नाही. योबावरती आलेल्या संकटाने योब पुरता हल्ला होता. आमेन. योबाला धक्का
धक्का बसला होता. कारण परमेश्वराचं वचन सांगतं पूर्वेकडील देशामध्ये सगळ्यात श्रीमंत असलेला योग एका दिवसामध्ये भिकारी झाला, संपूर्ण दारिद्र्यामध्ये लोटला गेला. त्याच्या अंगावरती सगळीकडे खाज सुटणारे मोठे मोठे गळवे आले आणि तो खापरी घेऊन ते खाजवत होता आणि त्याच्यातून पू वाहत होता. इतक्या भयानक आजारामध्ये तो सापडला आणि तो परमेश्वरासमोर काय म्हणतो पहा. त्याच्या मुखातून काय निघलं, त्याच्या समोर आलेले जे 3 इरिटेट करणारे त्याचे मित्र होते ते लोक त्याला म्हणत होते की परमेश्वराला तू काय म्हणतो. या ठिकाणी तो म्हणतो मी माझं तोंड आटोपणार नाही, मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेल. माझ्या जीवाला क्लेश होतात म्हणून मी गाराने करीन. ज्यावेळेस तुमच्यामध्ये क्लेश होतात, तुम्हाला दुःख होतं, त्यावेळेस तुम्ही क्लेश करता, त्यावेळेस तुम्ही दुःख व्यतीत करता. 10वं वचन 10वा अध्याय काढा. माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे, मी आपले गाराने एकसारखे चालून ठेवीन. माझ्या जीवाला क्लेश होत आहेत म्हणून मी बोलेल. प्रेज द लॉर्ड. आमेन. तो खुरखुर करू लागला, त्याच्यामध्ये खुरखुरीचा आत्मा आला. आमेन. आणि तो देवाविरुद्ध खुरखुर करू लागला. जे लोक देवाविरुद्ध खुरखुर करतात त्यांच्यामध्ये विश्वास नसतो आणि जे विश्वासामध्ये नसतात त्यांची मनं आंधळी झालेली आहेत. आमेन. हालेलुया. आणि जर त्यांची मनं आंधळी झालेली आहेत तर पवित्र आत्मा आज या ठिकाणी उपस्थित आहे. जर तुम्ही पश्चाताप कराल, जर तुम्ही देवाकडून आज प्रार्थना कराल तर देव अंधकारामध्ये प्रकाश निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ठाऊक आहे ज्यावेळेस शैतान त्याचं बीज पेरतो त्या बीजाद्वारे काटे आणि कुसळ निर्माण होतात आणि शैतानाचं बीज अविश्वास आहे. देवाचं वचन, देवाचा विश्वास म्हणजे देवाचं जसं बीज आहे तसंच अविश्वास हे शैतानाचं बीज आहे. आणि ज्यावेळेस शैतानाने ते बीज आदाम आणि हव्वेमध्ये पेरलं, 3रा अध्याय 17वं वचन, उत्पत्ती 3रा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये जाऊन पहा. Genesis chapter number 3 verse 17. Open your Bible and read. त्या ठिकाणी काय लिहिलंय. आदामास तो म्हणला तू आपल्या स्त्रीचे ऐकले, ज्या झाडाचे फळ खाऊ नये म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदाम हा मातीतून निर्माण झाला होता. आदामाला मातीतून निर्माण करण्यात आलं होतं. तुम्ही आणि मी त्या आदामाची संतती, आपण मातीतून निर्माण झालोय आणि म्हणून 19व्या वचनामध्ये लिहिलंय तू मातीतून जन्मलेला आहेस आणि तू मातीमध्ये जाशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं परमेश्वर म्हणाला आदामाला, आदामा तू फळ खाल्लं म्हणून तुझ्यामुळे भूमी, तुझ्यामुळं जमीन, तुझ्यामुळं माती शापित होईल. आणि काय होईल, तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू जन्मभर कष्ट करून तिचा उपज करशील, ती तुला काटे देतील. आमेन. हालेलुया. काय ती काटे देईल. ज्यावेळेस मन आंधळ होतं, अविश्वास येतो, त्यावेळेस अंधत्वाच्या बीजाद्वारे, अविश्वासाच्या बीजाद्वारे आपल्या जीवनामध्ये काट्याचं झाड उगवलं जातं. काटे म्हणजे आपल्याला त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काटे कधी उत्पन्न होतात, ज्यावेळेस आपल्यामध्ये अविश्वास निर्माण होतो. काटे कुसळे कधी निर्माण होतात, ज्यावेळेस आपल्यामध्ये देवाची उपस्थिती नाही, देवाचा प्रकाश आपल्या मनामध्ये नाही आणि देवापासून आपण अलिप्त झालेलो आहे, अंधकारामध्ये आपलं मन व्यापलेलं आहे. त्यावेळेस त्या भूमीतून काटे निर्माण होतात. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रभूला धन्यवाद आहे. जर तुम्ही काढून वाचलं 2 कोरिन्थियस त्याचा 12वा अध्याय 1ल्या वचनापासून त्या ठिकाणी काय लिहिलेलं पहा. हालेलुया. किती लोकांच्या जीवनामध्ये काटा, किती लोकांच्या जीवनामध्ये काटे आणि कुसळ उत्पन्न झालेले आहे. आमेन. अनेक लोकांच्या जीवनामध्ये काटे आणि कुसळ आहे. काटे कुसळ म्हणजे रिअली तिथं बाबळीचे काटे नाही. आमेन. काटे म्हणजे अनेक इरिटेट करणारे लोक तुमच्या जीवनामध्ये सैतानाने आणून ठेवलेले आहे. आमेन. आणि तुम्ही इरिटेट झालेला, तुमच्या योग्य ठिकाणी, तुमच्या ध्येयापर्यंत सैतान तुम्हाला पोहोचू देत नाही. आमेन. सैतानाचा प्लॅन तुम्हाला नष्ट करण्याचा आहे. तुमच्यावरती दोषारोप आणून तुम्हाला नष्ट करण्यासाठी सैतान ऍक्टिव्हेट झालेला. मग तो तुमच्या बायकोचा, तुमच्या नवऱ्याचा, तुमच्या भावांचा, तुमच्या नातेवाईकांचा, तुमच्या ऑफिसचा, तुमच्या अधिकाऱ्यांचा, कुणाचाही सैतान उपयोग करू शकतो. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी देवाचं वचन पाहतोय की जे आपल्याला विश्वासामध्ये वाढवणार आहे. आणि आज आपण ज्यावेळेस शेवटची प्रार्थना करणार आहे
आहे त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये देवाचा प्रकाश येईल आणि आपले डोळे आणि आपलं अंतःकरण प्रकाशमान होईल. आमेन. हालेलुया. पहा 2 कोरिन्थियस त्याचा 12वा अध्याय 2 कोरिन्थियन्स चॅप्टर नंबर 12 या ठिकाणी आपण काढून वाचूया. 2 कोरिन्थियस 12वा अध्याय. अड्डता बाळगण्यापासून काही फायदा नाही, तरी तसे करणे मला भाग पडते. मी प्रभूचे दृष्टांत प्रगटीकरणे आता घेतो. ख्रिस्तामधील एक मनुष्य मला माहित आहे. आमेन. आपण पुढे जाऊया 4-5व्या वचनापासून. सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलण्यास अशा अनिवार्य गोष्टी मी त्या ठिकाणी ऐकल्या. पॉल जो देवाचा अभिषिक्त सेवक त्याची स्टोरी सांगतोय. अशा मनुष्याविषयी अड्डता बाळगणार मी स्वतःविषयी केवळ आपल्या दुर्बलतेची अड्डता, मी माझ्या अशक्तपणाची अड्डता बाळगणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनात असलेल्या सगळ्या अशक्तपणाबद्दल तो देवाला धन्यवाद देतोय. तो देवाला म्हणतोय की मी अड्डता बाळगतोय कारण माझ्या अशक्तपणामध्ये तुझी कृपा कार्य करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही चांगले असूनही तुम्हाला छळण्यात येतात, तुम्हाला दुःख देण्यात येतात, एक लक्षात ठेवा या ठिकाणी बायबल सांगतं अशा मनुष्याविषयी मी अड्डता बाळगणार मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची अड्डता बाळगीन. मी आपली अड्डता बाळगण्याची इच्छा धरितो तरी मी मूर्ख ठरणार नाही. मी खरेच बोलेन, तथापि असे करणे मी राहू देतो, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा मजपासून लोकांचे जे कानी पडते त्या पलीकडे मला कोणी मानू नये. प्रगटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा. आमेन. हालेलुया. आपण वाचलं उत्पत्तीचा 3रा अध्याय 18व्या वचनामध्ये तुझ्या आज्ञा भंगामुळं ही जमीन काटे कुसळ उत्पन्न करणार आहे. या जगात तुमच्यामध्ये काटे कुसळ ऑटोमॅटिक निर्माण होतात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही करण्याची गरज नाही. तुम्ही जे जगताय तुमच्या जगण्यामधूनच ते काटे कुसळ तुमच्या शरीरातून तुमच्या आजूबाजूने बाहेर येऊन तुम्हाला ते त्रासदायक ठरतात. परमेश्वराचा अभिषिक्त दास म्हणतो माझ्या जीवनामध्ये पण एक काटा आहे. आमेन. हालेलुया. त्याच्या जीवनात पण एक काटा होता. पौलाच्या जीवनात काटा होता. पहा त्या ठिकाणी एक काटा, एक मरण, त्या ठिकाणी सैतानाचा दूत. वाचा त्या ठिकाणी. हालेलुया. अतिशय मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत. हालेलुया. काटा, सैतानाचा दूत तुमच्यावरती कंटिन्युअसली अटॅक करण्यासाठी सैतानाचा दूत तुमच्या बाजूला उभा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला द्वेष निर्माण, तुमच्यामध्ये राग निर्माण करण्यासाठी, तुम्ही अक्षमा करण्यासाठी, तुम्ही लोकांवरती चिडण्यासाठी सैतानाचा एक दूत त्या काट्याद्वारे तुम्हाला अधिक इरिटेट करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा 8व्या वचनामध्ये पॉल काय म्हणतो, हा मजपासून दूर व्हावा, हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ कितींदा विनंती केली, 3दा प्रार्थना केली. आमेन. 3 वेळा पौलाने प्रार्थना केली. 3 वेळा तो प्रभूजवळ विनंती करून रडला, प्रभू हा काटा माझ्या जीवनातून काढून टाक. प्रभूने त्याला काय उत्तर दिलं आपण पाहू. परंतु त्याने मला म्हटले, परंतु परमेश्वराने त्याला म्हटले, परंतु येशूने त्याला म्हटले माझी कृपा तुला पुरे आहे. आमेन. माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला माहितीये जे पौलाने केलं, पौल आधी जो शौल होता त्यावेळेस तो अनेक ख्रिस्ती मंडळींच्या सर्व विश्वासणाऱ्यांचा छळ करत होता. परंतु ज्यावेळेस त्याने येशूला एन्काउंटर झाला, येशू समोरासमोर त्याच्या आला, येशू त्याला म्हणाला तू माझा छळ का करतो शौला. आमेन. तो म्हणाला तू कोण आहे, मी तुझा कधी छळ केला. तो म्हणाला ज्यावेळेस तू माझ्या विश्वासणाऱ्यांना छळतो तू माझा छळ करतोय. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही विश्वासणाऱ्याचा छळ करता तर तुम्ही येशूचा छळ करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा जर कोणी छळ करताय तर तुम्ही तुमचा नाही, येशूचा तो छळ करतोय. प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्या बाबतीत तुमचा देव वैयक्तिकरित्या तुमचं प्रकरण घेतो. आमेन. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक काट्याला परमेश्वर आज तुम्हाला कृपा पुरवेल आणि तुमच्या अशक्तपणामध्ये तुम्ही महाविजय होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काटे कुसळ जर तुम्ही काढून वाचलं गणनाचा 33वा अध्याय 50 वचनाच्या पुढं, गणना 33. हालेलुया. ओपन युअर बायबल. गणना 33. राबा बाबा. परमेश्वर मोशेला काय म्हणाला पहा. थँक्यू जीसस. ओ रबा बांधे काला मसांदा रबा रियाला रबा.
मोआबाच्या मैदानात येरिओपाशी यार्देन नदी तीरी परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग की तुम्ही यार्देन ओलांडून कनान देशात पोहोचाल तेव्हा त्या देशाच्या सर्व रहिवाशास घालून द्या. त्यांच्या पाषाण मूर्ती, ओतीव मूर्ती यांचा विध्वंस करा. त्यांची उच्चस्थाने मोडून टाका. परमेश्वराने मोशेला सांगितलं, मी तुम्हाला दुधामताच्या देशामध्ये घेऊन चाललेलो, पण जात असताना मोआबी लोकांमधून जात असताना त्यांचे उच्च स्थान, त्यांच्या मूर्ती पूजेमध्ये तुम्ही गुंतून जाऊ नका. आमेन. तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा, कारण तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे म्हणून मी तो देश तुम्हाला दिला आहे. तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांसाठी वाटून घ्या. जी कुळे मोठी त्यास मोठा भाग द्या. आमेन. पण 55 पण तुम्ही त्या देशाच्या रहिवाशास घालून दिले नाही, तर जे लोक तुम्ही तेथे राहू द्या ते तुमच्या डोळ्यात कुसळासारखे, कशासारखे? काट्या कुसळ्यांसारखे होते. आमेन. ज्यावेळेस आपण अंधत्वामध्ये जीवन जगतो, आपण देवापासून अविश्वासदारांमध्ये राहतो, आपल्या जीवनामध्ये काटे कुसळ उत्पन्न होतात. 55व्या वचनामध्ये पहा, तुमच्या डोळ्यात कुसळासारखे व तुमच्या कुशीला काट्यांसारखे ते रुततील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही अविश्वासामध्ये आहात, एक सरळ मेसेज आहे. आमेन. एकदम साधा सिंपल संदेश आहे. विश्वास, जिथं विश्वास आहे तिथं देवाचा प्रकाश आहे, तिथं देवाचा आनंद आहे, तिथं देवाची यशाची, समृद्धीची, भरभराटीची सगळ्यात तिथं परिसीमा आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जिथं अविश्वास आहे तिथं अंधकार आहे, तिथं काटे आणि कुसळ आहे. कारण आज्ञाभंग केल्यामुळं बायबल सांगतं देवाने भूमीला शाप दिलेला. आणि जिथं आज्ञाभंग आहे, तुम्ही त्या देशाच्या रहिवाशांना घालून दिले नाही, तर जे लोक तुम्ही तेथे राहू द्या ते तुमच्या डोळ्यात कुसळासारखे, तुमच्या कुशीला काट्यासारखे रुततील. त्या देशात तुम्ही वस्ती कराल, तेथे ते तुम्हाला त्रास देतील. तसे झाल्यास मी जसे त्याचे करावयाचे योजिले आहे तसेच तुमचे होईल. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस आपण देवापासून दूर जातो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काटे आणि कुसळे निर्माण होतात. परंतु आज देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत असा चमत्कार करणार आहे. हालेलुया. जर तुम्ही काढलं यहोशूआला, देव काय म्हणाला? यहोशूआ त्याचा 3रा अध्याय. यहोशूआ पहाटे सुटला आणि सर्व इस्रायलला शिट्टीमचा कूच करून यार्देन नदी गेला. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं, परमेश्वराने पुन्हा त्याला सांगितलं, जर यहोशूआ मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रवेश करून गेला नाही तर तुम्हाला काटे आणि कुसळ तुमच्या पाट्याला येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत आपण प्रभू बरोबर चाललेलो आहे, जोपर्यंत आपण देवाबरोबर चाललेलो आहे, आपल्याला काटे कुसळ आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकणार नाही. आमेन. आणि देव त्या काटे कुसळांना आपल्याला त्रास न होऊ, त्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून देव आपल्याला कृपा देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची दया सनातन आहे प्रियांनो. आणि म्हणून पवित्र शास्त्र जर तुम्ही काढून वाचलं, 2 कीर्तिकरास त्याचा 4था अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. 2 कीर्तिकरास त्याचा 6वा अध्याय, 2 कीर्तिकरास त्याचा 4था अध्याय 6वं वचन. सेकंड कोरिंथियन्स चॅप्टर नंबर 4 वर्स 6. अंधकारातून उजेड प्रकाशित होईल असा जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाचे ज्ञान तुम्हामध्ये प्रकाशित करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अविश्वासणाऱ्याची मन आंधळी केली जातील, पण देवावर विश्वास ठेवणाऱ्याची मने देव त्याच्या प्रकाशाने, देव त्याच्या तेजाने प्रकाशित करणार आहे. हालेलुया. से हालेलुया. हालेलुया. देवाच्या तेजाचे ज्ञान प्रकाशित करावे म्हणून तो तुमच्या अंतःकरणामध्ये प्रकाशलेला. हालेलुया. इफिसकराचा 4था अध्यायामध्ये जाऊ. इफिसकराचा 4था अध्याय. इफिशियन्स चॅप्टर नंबर 4. Ephesians chapter number 4. Come on fast. इफिस 4था अध्याय त्याच्या 16 वचन 17 वचनापासून. यास तो मी हे म्हणतो, हे प्रभू व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही अतप्पर चालू नये. आमेन. प्रेज द लॉर्ड. ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहे. त्यांच्या मनामध्ये अंधकार आहे, त्यांचं मन अंधकाराने दाटलेलं आहे, ते व्यापलेलं आहे. आणि त्यांच्यातील अज्ञान, त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा, यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आहेत जे देवापासून दूर गेलेले आहेत आणि म्हणून ते ईश्वरी जीवनाला, दैवी जीवनाला, देवाच्या पवित्रतेपासून विभक्त झालेले आहेत. आमेन.
हालेलुया. ते बधीर झाल्यामुळे त्यांनी हवरेपणाने सर्व अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामतूरपणाच्या स्वाधीन केले. परंतु तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला नाही. तुम्ही त्याचेच ऐकले व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले. असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधीचा जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता, सत्याची पवित्रता याने युक्त असा नवीन मनुष्य, नवा मनुष्य आपण धारण करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण यावेळेस प्रार्थना करणार आहे, प्रभू माझ्या जीवनात आलेल्या सर्व काट्या कुसळांपासून माझं संरक्षण कर. माझ्या मनातला सगळा अंधकार दूर कर. मी तुम्हाला सांगतो, जसं आज तुम्ही प्रार्थना कराल, जर तुम्ही कुणाला क्षमा केली नसेल तर आजच्या संदेशाद्वारे तुम्ही क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्षमा करून आपल्या अंतःकरणापासून त्यांना आपल्या त्या अपराधातून मुक्त करा. कारण बायबल सांगतं, जसे तुम्ही आपल्या अपराधांना क्षमा करता तसेच तो आपल्या अपराधांची क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला आशीर्वाद हवे तर आपल्याला देवाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये हवा आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाने बीज पेरलेलं आहे, आपल्या मनामध्ये काटे कुसळ निर्माण केलेलं आहे, परंतु आज आपल्याला त्या काटे कुसळ आपल्या जीवनातून काढून टाकायचं आहे. किती लोक तयार आहेत आज आपल्या अंतःकरणातून ते काटे कुसळ दूर करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तुमच्या मनामध्ये चीड आहे, आज यावेळेस त्या अंधकारातून आपल्या स्वतःला आपण अलिप्त करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इट इज व्हेरी सिंपल. ज्यावेळेस तुम्ही आपले हात स्वर्गाकडे करता आणि म्हणता, प्रभू मी माझ्या अपराध्यांना आता क्षमा करतो. आय रिलीज दे. मी त्यांना मोकळीकता देतो, त्यांना मी सोडतो. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला स्वर्गातून मुक्त करतो, मी तुला स्वर्गातून आशीर्वादित करतो. यावेळेस आपले हात उंच करूया, त्याची आराधना करू. माझ्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, यावेळेस आम्ही तुझी आराधना करतो. क्लोज युअर आईज. सगळेजण यावेळेस प्रार्थनेच्या वृत्तीमध्ये येते. हालेलुया. यू वॉन्ट द लाईट ऑफ गॉड. तुम्हाला देवाचा प्रकाश हवा आहे का? यावेळेस आपले डोळे बंद करूया. जे काटे कुसळ आपल्या जीवनामध्ये, आपल्या जगात निर्माण झालेल्या आहेत, आपल्या संसारात निर्माण झालेल्या आहेत, त्या प्रत्येक काट्या कुसळ्यापासून वाचण्यासाठी देव आज कृपा पुरवणार आहे. हालेलुया. थँक यू जीसस. तेरी कृपा, तेरी दया, तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. तेरी कृपा, तेरी दया, तेरा अनुग्रह मुझ पे हुआ. यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु
प्रभूला म्हणू, प्रभू माझ्यावर दया कर दे बाप्पा. मी आज माझ्या सर्व अपराधांना क्षमा करतो. ज्यांनी मला दुखवलं, ज्यांनी मला त्रास दिला, ज्यांनी मला इरिटेट केलं प्रभू, त्या प्रत्येकाला मी क्षमा करतो दे बाप्पा. जसं प्रभू परमेश्वरा योबाने त्याच्या मित्रांना क्षमा केली आणि योब आशीर्वादित झाला, तसंच आज आम्ही आमच्या हात उंच करतो प्रभू आणि आमच्या सर्व विरोध्यांना आम्ही क्षमा करतो दे बाप्पा. ओ फादर, वी थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. आम्ही प्रत्येकाला क्षमा करतो जे आमच्या विरोधात बोलले प्रभू. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मी त्यांना क्षमा करतो लॉर्ड. प्रभू तुझा प्रकाश आमच्यामध्ये येऊ दे. आपले हात उंच करून देवाचा प्रकाश स्वीकारा. रिसीव द लाईट ऑफ गॉड इन द नेम ऑफ जीसस. एक हात आपल्या छातीवर ठेवा आणि म्हणा, प्रभू मी पापी आहे, माझ्या अपराधांची मला क्षमा कर प्रभू. प्रभू माझ्या अपराधांची मला क्षमा कर. से लॉर्ड प्लीज फॉरगिव्ह मी ओ फादर. हॅव मर्सी ऑन मी. माझ्यावर दया कर. तुमच्या सर्व पापांची आज क्षमा होईल आणि तुम्ही अंधकारातून त्या काटेकोसळ्यांपासून आज मुक्त होता. यू आर रिलीज फ्रॉम एव्हरी थ्रोन. तुम्ही प्रत्येक काट्यापासून आज मोकळे झालेले आहात. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. हालेलुया. परमेश्वराची दया तुमच्यावर आलेली आहे. काही लोक आजारी आहेत, प्रभू त्यांना आज आरोग्य देतो. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. एव्हरी पेन इन युअर बॉडी राईट नाउ वॅनिश इन द नेम ऑफ जीसस. सगळं दुखणं, सगळे व्याधी निघून चालले आहेत. बी हील कम्प्लिटली बाय द ब्लड ऑफ जीसस. प्रभू येशूच्या रक्ताद्वारे तुमच्या सर्व अपराधांची क्षमा करण्यात येते. हॅव मर्सी ऑन मी गॉड. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू माझ्यावर दया कर. परमेश्वराची दया तुमच्यावर आलेली आहे. Have mercy on me God. म्हणा, प्रभू माझ्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचा पवित्र हात तुमच्या घरावरती आलेला. रिसीव द पॉवर ऑफ गॉड राईट नाउ. जर तुम्ही अशक्त आहात तर म्हणा, प्रभू मी धन्यवाद देतो माझ्या अशक्तपणासाठी, कारण तुझी कृपा आता माझ्यावरती आहे. हालेलुया, हालेलुया. रिसीव मर्सी. देवाची दया स्वीकारा. हालेलुया. प्रार्थना करा, प्रभू मला माझं मन प्रकाशित कर. Enlighten my mind, O God. Enlighten my mind, O Jesus. Have mercy on me, O God. Hallelujah. Father, touch them, Lord. Bless and heal completely. In the name of Jesus. In the name of Jesus. Hallelujah. दुष्टात्मा तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. कुठला अशुद्ध आत्मा तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. Receive His mighty power in the name of Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. आने दो, याने दो तूफान. आने दो, याने दो तूफान. बोलैया क्या डूबे जिसमें यीशु. यस, जब मनामध्ये देवाचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, मी या जगाचा प्रकाश आहे. आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. प्रभू येशू तुमच्या मनामध्ये प्रकाशित होतो. तुमच्या घरावरती जरी वादळ आलेला, तुमचं घर बुडू शकणार नाही. तुमचं जीवन तुटू शकणार नाही, कारण प्रभू येशू तुमच्या नावेमध्ये आलेला आणि येशू तो प्रकाश. थँक यू जीसस. हालेलुया. रिसीव हिज लाईट. यावेळेस देव तुमच्या शरीराला आरोग्य देतो. प्रत्येक आजार निघून चाललेला. स्पॉन्डिलायसिस, अथरायटिस, कॅटरॅक्ट, सगळ्या प्रकारचे आजार निघून चाललेले आहेत. हॅव मर्सी ऑन मी, ओ गॉड. म्हणा, प्रभू तुला बसलेल्या माराच्या वळांनी मी बरा झालेलो आहे. रिसीव हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. Receive healing right now in the name of Jesus. Receive healing. Rabandana sheteri ala raba. Oh Father, bless them, Lord. Oh mercy, oh God, Jesus. Riba baba shante reberi ala raba. जे लोक मला पाहतात आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला स्पर्श कर दे बाप्पा. त्यांना आरोग्य दे प्रभू. त्यांचं दुःख तू आनंदात बदल दे बाप्पा. आजचा दिवस त्यांच्या जीवनातून सर्व काटे कुसळ तू काढलेत आणि तुझी कृपा तू त्यांना दिलीस, म्हणून मी तुझे आभार मानतो लॉर्ड. येशूच्या नावामध्ये आपले हात उंच करून धन्यवाद येशू. हालेलुया. थँक यू लॉर्ड जीसस.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीद्वारे इरिटेट झालेले आहात, कुठल्या आजाराने तुम्हाला त्रास दिलेला आहे, फायनान्शियल स्ट्रेस मध्ये तुम्ही आहात, तुमचे शत्रू तुमचा नाश करण्यासाठी टपलेला आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. आजचं वचन सांगतं, जर प्रभू येशू तुमच्यामध्ये, विश्वास तुमच्यामध्ये, तर तुमचं अंतःकरण प्रकाशित आहे आणि तुमच्यामधून काटे कुसळ तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. आमेन, हालेलुया. बी कनेक्ट विथ अस, आमच्या बरोबर जोडलेले राहा. सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. अनेक साक्ष मी ऐकतोय. एका बहिणीचा मला फोन आला, नगर या भागातून एका बहिणीचा मला फोन आला. तिच्या मुलाला छातीमध्ये पाणी झालं होतं, निमोनिया, आणि डॉक्टरनी सांगितलं होतं त्याचा कोरोना पॉझिटिव्ह आहे. आणि आदल्या रात्री ज्यावेळेस त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, ICU मध्ये, माझ्याकडे त्यांनी फोन करून प्रार्थना करून घेतली. मी देवाजवळ त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेद्वारे त्याच रात्री त्याच्या छातीतलं सगळं पाणी सुकून गेलं. तो पूर्णपणे त्या कोरोना व्हायरस पासून मुक्त झाला. आमेन, हालेलुया. माझ्या प्रभूच्या सामर्थ्याने तो पूर्ण बरा झालेला. अनेक साक्ष या ठिकाणी माझ्याकडे आहेत. तुम्ही लवकरच ज्यावेळेस चर्चमध्ये येताल, आपण ज्यावेळेस पुन्हा चर्चमध्ये एकत्र भेटू, तुम्ही त्या साक्ष ऐकताल. अनेक लोक या ठिकाणी उभा राहून तुम्हाला साक्ष सांगतील, प्रभू खूप दयाळू, खूप प्रेमळ आहे, त्याच्यापासून दूर जाऊ नका, त्याच्याबरोबर प्रार्थनेमध्ये विश्वासू राहा. जे लोक तुमच्या विरुद्ध वागतात आहेत त्यांना क्षमा करा. त्यांच्या पापांची क्षमा तुम्ही केल्याने तुमच्या अपराधांची देव तुम्हाला क्षमा करेल आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. ओके, सो गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. ही ऑफरिंगची वेळ आहे, तुम्हाला माहिती आहे. गुगल पे वरती 9763975921 आपला गुगल पे चर्चचा अकाउंट नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, तुमचं ऑफरिंग देऊ शकता. अदरवाईज आपल्या चर्चची वेबसाईट आहे, त्याच्यावर आपला अकाउंट नंबर आहे चर्चचा. तुम्ही चर्चच्या अकाउंटमध्ये तुमचं दानार पण देऊ शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो. देव तुमची सर्व इच्छा, गरजा त्याच्या संपत्तीतून, त्याच्या समृद्धीतून पूर्ण करो. देवाची दया तुम्हाला सुरक्षित ठेव. परात्पर परमेश्वर तुमच्या बरोबर राहो. आमेन, हालेलुया. चर्च तर्फे, सगळ्या सर्व लीडर तर्फे, सर्व पास्टरांतर्फे मी सर्व चर्चला सुरक्षित म्हणून घोषित करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या चर्चचा प्रत्येक मेंबर, प्रत्येक जो कनेक्ट आहे या चर्चशी, त्या प्रत्येकाला देव समृद्ध करणार आहे, आशीर्वादित करणार आहे. कुठलीही वाईट बातमी तुमच्या दरवाजापर्यंत पोहोचणार नाही, कारण देवाचा दूत तुमचं युद्ध करण्यासाठी तुमच्या दरवाजामध्ये उभा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण यावेळेस एक स्तुतीचं गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊ. येशू के हम संता आनंदित हर जन्म, येशू की हो संता खुशियां मनाते रहो. हालेलुया. येशू की हम संता प्रार्थना करूया. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या,
स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करता दयाळू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या दयासनाजवळ येतो प्रभू. जे लोक आज त्यांनी त्यांचं दानार्पण दिलेलं आहे प्रभू, त्यांचा दशमांश त्यांनी त्यांच्या भांडारात तुझ्या भांडारात आणलेला, ते सर्व दानार्पण त्यांनी पवित्र म्हणून वेगळं केलेलं आहे प्रभू. त्याला शुद्ध कर, त्याला आशीर्वादित कर दे बाप्पा, आणि ते बहुगुणित होऊन त्यांना पुन्हा त्याचे आशीर्वाद मिळू दे प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या चर्चवरती असलेल्या समृद्धीचा अभिषेक त्या प्रत्येकापर्यंत पोहोचू दे पित्या. येशूच्या नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो, आमेन, हालेलुया. अनेक लोक डिस्कनेक्ट झालेत, अनेक लोक कनेक्ट राहिलेले नाहीत, तरी देखील पुन्हा एकदा साक्ष देतो की तुम्ही लवकरच सबस्क्राईब करा तुमचं चॅनल. आपल्या चर्चचं कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. तुम्ही त्याच्यावर बेल आयकॉन दाबा, त्याचा लोकांपर्यंत शेअर करा, लोकांना संदेश ऐकण्यासाठी हेल्प करा, जेणेकरून आज आपलं जे आत्मे जिंकायचं काम आहे ते फेसबुकद्वारे, युट्यूबद्वारे आपण करत राहूया. प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. देवाचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे, देव तुमच्या बरोबर 24 तास आहे, तुमच्यावर देवाची कृपा. सो गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, आमेन, आमेन.